असतात. त्या नेत्याकडे 40 वर्ष काम केले मी. तो कधी कुणाला मोठा होऊन देत नाही. अशा नेत्याच्या नादाला लागू नका. रामदासभाई सुद्धा एक नंबर जर बंडखोर असेल तो रामदासभाई आहे. त्याला शिवसैनिक म्हणून बोल घ्यायची त्याची लायकी नाही त्यांची. कालच आम्ही एक बातमी वाचली. 1990 पासून सन्मान्य भास्करराव जाधव यांच्यावर टीका करणारे, त्यांचा जन्म नव्हता तिथपासून मी शिवसेनेत काम करतोय. ते धाडवे काय शिवसेनेचे काय जिल्हा तालुका प्रमुख आहे. मला त्यांना एकच विनंती करायची आहे. भास्कर जाधव सारखा सिंहासारखा धरणारा आणि चिपळूण तालुक्यासारखा त्यांनी तालुका प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम केलं. त्यांना भल्या सोडून ते माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य होते. अरे जिल्हा परिषद सदस्य असावा तर भास्कर शेठ सारखा असावा. तो नाचा नाही. तुम्ही नाचा करता. नाचणं हे आमचं मराठी माणसांचं कर्तव्य आहे. आम्ही दसऱ्यात नाचतो, संगीत नसतो, गणपतीला नाचतो. हे आमची हिंदू पारंपरिक आहे. नाचलं म्हणजे तो वाईट नाही केला. तो दिंडीत असतात, तमाशा सर्व करतात. तो भाऊ कोणी नेता आहे, जनतेचं काम करणारा नेता आहे. कुणाची चुगली चपाटी करणारा नेता नाही. तो प्रत्येक शिवसैनिक मोठा कसा होईल आणि चांगला कसा होईल अशी त्याची दृष्टी असते. आता ज्या तुम्ही नेत्यामध्ये काम करताना त्यांच्या आज्ञेने वागता, त्या नेत्याकडे 40 वर्ष काम केले मी. सकाळी उठली 7 वाजता तर 8-9 रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही काम करतो. त्याची वागणूक काय, तो कधी कुणाला मोठा होऊन देत नाही. तुम्हाला फक्त तुमचा उपयोग करून देतोय. आज भास्कर जाधव बोला, आज हयात आपल्या केशवराव भोसले नाही आहेत. त्यांच्या पाठीला आम्ही लागून दबलो. अखेर ते एक झाले, पण सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांनी नालायक म्हणून ठरवला. अशा नेत्याच्या नादाला लागू नका. आणि धाडवे, अरे मी जेव्हा निवडणुकीला उभा राहिला तेव्हा तू शाळेत जात होतास. माझ्या हस्ते तुला गणवेश दिलाय त्या मारुतीच्या मंदिरमध्ये. आणि तुम्ही आमच्यावर टीका करता. आणि शिवसेना तुम्हाला कळली नाही. ज्या बाळासाहेबांच्या स्थानिकात आम्ही वावरलेली माणसं आहोत. रामदासभाई सुद्धा एक नंबर जर बंडखोर असेल तो रामदासभाई आहे. त्याला शिवसैनिक म्हणून बोल घ्यायची त्याची लायकी नाही त्यांची. कारण आम्हाला सोडून काँग्रेस आईमध्ये घेऊन जात होता. शशी चव्हाण आणि शंकर गंगणे. चला आम्ही 2025 कितीला गेलो, 2005 साली नारायण बरोबर आम्ही तिथून सटकलो आणि घरी आलो. तुम्ही ह्याच्या बाबतीत बोलू नका. भास्करराव जाधव चांगल्या प्रकारे काम करतायत. आज आमचे नेते आहेत. आणि तुम्ही जो आव्हान केलात की जिल्हा परिषदला पाचापाचोड नाही, जिल्हा परिषदच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भास्कर शेठच्या नेतृत्वाखाली आमचा अध्यक्ष आणि जिल्हा परिषद ताब्यात घेणारच. आमच्या प्रत्येक शिवसैनिकांची ही जबाबदारी आहे. म्हणून आपण बोलतोय संयम बाळा. जे काय तुमचा धंदा चाललाय, त्या तिकडे लोट्याला गाड्या लागतायत घ्या, पण सर्वसामान्य कार्यकर्ता बोलून तो खबरदार. आम्ही मूळच्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकात तुमच्यासारखे इकडून तिकडून आलेले गेलेले नाही. आणि भास्कर शेठ आमच्या रत्नागिरीच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि भविष्य काळात ते मंत्री होणार. हे आमची काय दगडावरती रेख आहे. तेव्हा आपण सांभाळून बोला. कुणावर बोलायचं झालं तर तुम्ही तालुका प्रमुख जर करा. आम्ही अनेक पद भोगलेत. मी तालुक्याचा सभापती बसून, बांधकाम सभापती बसून त्या अध्यक्षपर्यंत. पण तुमच्यासारखा आम्ही कुठं असा लोकांना बंडवलं नाही, कोणाला गंडवलं नाही. आम्ही निस्वार्थप्रमाणे बाळासाहेबांचं काम केलेलं आहे. आज तुम्ही तो आमचा यादव आहे, सुकिवलीचा आमचा एमएससी काम करणारा, तो माझ्याकडे सारखा येऊन पाया पडतोय की काँग्रेसचा मी जाधव साहेबांकडे गेलो, मी रामदासबाईंकडे गेलो, पण माझं गरीबाचं काम नाही झालं. अरे पहिले त्या गरीबांचं काम कर, नंतर कुणाला नाच्या बोलायचं, पाच्यापर्यंत बोल. तू काही लोकांचा हे करतो तर कर. म्हणून तुला आम्ही सल्ला देतोय. धाडवे साहेब, आपण सोयरे भावने आहोत. एका व्यासपीठावर बसलेला आहे. कोण सांगेल म्हणून कुणावर जास्त टीका करू नको तू. कारण अजून आम्ही तोंड उघडलं नाही. उघडलं तर आम्ही तुम्हाला या तालुक्यामध्ये फिरणं मुश्किल करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.